हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत व्हेजिटेरियन लोकांची स्पेशल डिश म्हणजे पनीर. पनीर घरी कसं बनवायचं, फक्त 1 लिटर दुधामध्ये आणि 1 लिंबूमध्ये. 1 लिटर दूध पहिलं उकळून घ्यायचं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 5-5 मिनिटाला थोडं थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आपण जसं लिंबू पिळाल तसंच ते दूध हळूहळू फाटत जाईल. मग ते आम्ही 3 वेळा केले तसे प्रोसेस आणि त्याच्यानंतरनं ते अशा प्रकारे फाटलेलं आहे दूध. मग ते नंतर आम्ही गाळून घेतले स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये आणि त्याचं सगळं पाणी काढायचं जे लिंबूचं आहे ते, आणि त्याचा स्मेल नको राहिला त्यासाठी गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मग त्याचं पण पाणी कम्प्लिटली काढायचं. त्यासाठी त्याच्यावरती एक वजन ठेवायचं आणि हे सगळं गरम असतानाच करायचं. गार झाल्यानंतर ना ह्याचे तुकडे पडतात आणि याचा कम्प्लीट गोळा होत नाही. हा अशा प्रकारे गोळा होतो आणि एकदम असं फ्रेश पनीर होतं. मग ते कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे विकतचं जे भेटतं फ्रोझन पनीर त्याच्यापेक्षा पण हे फ्रेश पनीर खूप चांगलं आहे आणि हेल्दी आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. फ्रोझन पनीरपेक्षा घरातलं पनीर कधी पण चांगलंच.